कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 19.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 39 मिलीमीटर पाऊस झालाय। जिल्ह्यातील तब्बल 37 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 19.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 39 मिलीमीटर तर शाहूवाडीमध्ये 29.1, पन्हाळ्यात 27.8, चंदगडमध्ये 27.2 आणि राधानगरी तालुक्यात 25.7 मिलीमीटर पाऊस झालाय। दरम्यान जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून राधानगरी धरण 99.14% भरलंय। धरणात सध्या 8.29 TMC पाणीसाठा आहे। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3 आणि 6 खुले असून स्वयंचलित दरवाजातून 2856 क्युसेक आणि पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेक असा एकूण 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जिल्ह्यातील बहुतांश धरणंही पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या मार्गावर आहेत। कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांभरे, सर्फनाला, धामणी आणि कोदे लघु पाटबंधारे हे प्रकल्प 100% भरल्यात। पावसामुळे जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखाली गेलेत। पंचगंगा, कासारी, भोगावती, कुंभी, दूधगंगा, वारणा, वेदगंगा, हिरण्यकेशी, तुळशी आणि ताम्रपर्णी नदीवरील बंधाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 31 फूट 11 इंच इतकी आहे, तर सुर्वे 30.5 फूट, रुई 60.6 फूट, इचलकरंजी 57.3 फूट, तेरवाड 51.11 फूट, शिरोळ 47.10 फूट, तर नृसिंहवाडी इथं 45.9 फूट इतकी नोंदवण्यात आली आहे। एकूणच पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यातील नदी आणि धरणांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे।